श्रोते हो नमस्कार. श्री रंगलीलामृत अध्याय 10. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्ये नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो जी श्रीरंगा. विश्वव्यापक भवभंगा लीलावतारी गुणरंगा. अगाध महिमा तुझासे श्रीरंगराया गुरुमूर्ती. नमन तुम्हा द्यावी स्फूर्ती. ग्रंथ वदविण्याची युक्ती तुमचे प्रसादे. प्रसाद इहलोकी श्रेष्ठ अक्षय दावी वैकुंठ. भजन भक्ती एकनिष्ठ गुरुराया दाविली. जगदोद्धार करावया अवतरला तुम्ही गुरुराया. अज्ञानतम निरसाया कृपावलोकने करुणिया. पंचायतन अवतार कलियुगी अवतरले सत्वर. रामदास रंगनाथ गुरुवर. जयराम स्वामी तृतीय. केशव स्वामी आनंदमूर्ती. 5 अवतार भूवरती अवतरले निश्चिती. दर्शने त्रिविध तापहरती. मोक्ष सुख प्राप्ती तत्काळ. जे का पंचप्राण तैसे हे महायोगी जाण. भक्ती महात्म्य वाढवून सन्मार्गासी लावती. महाविष्णूचे अवतार उतरुनी नेती पैल पार. सायोज्यपदी मुक्तद्वार मनकामना सिद्ध होय. किंचित काळ सहवास घडे निरसी भवाचे साकडे. जन्म मरण द्वंद्व पुढे जाती लयासी तत्काळ. वंदन पंच सद्गुरुरायासी अति आदरे साष्टांगेसी. मती द्यावी ग्रंथ वदविण्यासी हेची मागणे दातारा. असोगताध्यायी निरूपण. शिवाजी राजा मठ बांधून साताऱ्यास आला परतोनी. राज्यकारभार चालवीतसे. राजा शिवाजी साताऱ्यात राज्य करी आनंदयुक्त. वाटे मनी निश्चित भेटी घ्यावी स्वामीची. काही काळ गेलियावरी स्वामी निघाले सत्वरी. त्वरे जाती सातार नगरी शिवाजी भेटी कारणे. वारूवरी होऊनी स्वार आयुधे घेतली समग्र. तीर कामठा दिसे मनोरम राजयोगी महाराजा. नगरात कळली मात रंगनाथ आले वचित. भेटी घेतली जन समस्त अत्यानंदे करुनिया. वर्तमान कळले शिवाजीसी रंगनाथ आले भेटीसी. सामोरे जाऊन भावेसी लोटांगण घालीतसे. जोडोनी आधोनी कर उभा राहिला समोर. कृपा केली दासावर पुनीत झालो आजीर खरा. मम भाग्य उदय आले स्वामी आज चरण देखिले. मम नगरी पुनीत केले स्वामी आगमने करुण्या. म्हणून घातले लोटांगण मस्तकी दृढ धरिले चरण. स्वामी कृपा होऊन अभयदान दिधले. आश्वासोनी शिवाजीसी उठविती निज करेसी. क्षेम कुशलतयासी पुसतैसे महाराज. तव तये वेय अकस्मात आले रामदास समर्थ. भेटोन शिवाजीस त्वरित क्षेम लिंगन तिधले. रंगनाथ स्वामी आगमन कविता झाला राजा जाण. रामदास मनी हर्षुन कायतया वदतसे. आज सुदीन एकादशी हरी जागरे रात्रीसी. रामदास म्हणे रायासी आनंदे करावा. राजयोगी रंगनाथ अनायासे आले येथ. आनंदे न माय त्रिभुवनात भेटी घेणे इच्छाही. राजा बोले जोडोनी हस्त ऐसी जनी बोलती समस्त. परी अविचार कैसा तेथ यासी काय करावे. आज्ञा तव प्रमाण सेवा करणे कर्तव्य जाण. परी अनुचित दिसे वर्तन दयानिधी गुरुराया. तव आज्ञे गुरुराया स्वधर्म स्थापिला सदया. परी अविधी कृत्या रंगोबा करीतसे. रायाचे मनी कल्पना समर्थ विचारी मना. म्हणे भ्रष्टला रंग राणा यासी काय करावे. तीर्थ प्रसादासी उदयिक आणातयासी. राजा म्हणे आमंत्रणेसी आजीस दिधले असे की. म्हणती निरोप धाडी एक क्षणी. राहिले आमंत्रणी तयानी. समर्थ आज्ञा तुम्हा लागुनी नसावे भोजना ऐसी असे. अवश्य म्हणे ते वेळा दूत एक पाचारीला. निरोप सांगा रंगरायाला समर्थाचा असे. तुम्हासी जे आमंत्रण दिधले रहित ते असे. जाहले समर्थ चित्ता नये भले ऐसे करावी तयासी. दूत गेला त्वरित जेथे उतरले रंगनाथ. साष्टांगे करुणी प्रणिपात वदता झाला निरोप. दूतमुखी वार्ता ऐकोनी संतोष रंगनाथा. म्हणे द्वादशी आता काय पाक करावे. रात्र झाली 1.5 प्रहर पर्जन्य लागला फार. शिष्य बोलोनी सत्वर आज्ञा करी तयासी. अपरात्र झाली असे जाण पाक तो करणे आहे त्वरेने. द्वादशी साधने संपूर्ण नियम साधेल ऐसे करावे. श्री दत्त नाम गरजून मेल ते आणा धरून. द्वादशी सपाक पूर्ण त्याच्या कारणे आम्हासी.
आज्ञाबंधुनी गुरुची शिष्य उठले सर्वची चरणवंदुनी श्री गुरुचे हाटी धुंडो लागले सर्व हाटी धुंडोनी पाही तव तेथे न मे काही रेडा एक बलाढ्य पाही लक्ष्मी कारणे सोडिला रेड्यासी देया देखोनी शिष्य गेले हर्षुनी म्हणती यासी जावे घेऊनी स्वामी सन्निध लवकरी ऐसा करून या विचार रेडा लिहिला सत्वर मिळवून सर्व शिष्यवर रंगनीय मूर्ती नजक पातले नमन करून या विनविती फिरता हा मिळाला वचिती घेऊन आलो चरणाप्रती काय आज्ञा स्वामीची स्वामीशी हर्ष झाला बहुत म्हणती दत्तकृपा अद्भुत सूर्योदयी पारणे निश्चित होईल ऐसे करावे असीलता घेऊन या करी घाव घातला रेड्यावरी मुक्त केला झडकरी श्रीरंगराये ते धवा धन्य महिषा जाण सत्कारी वेचिला प्राण उद्धार करून या गेला जाण द्वंद्व निर्बंध तुटला तुकडे तुकडे केले त्याचे अस्ति चर्म त्या रेड्याचे पूर वाहती शोणिताचे देखोनी दूत दचकला राजदूतासी आज्ञा करी यासी हंडी देई झडकरी साहित्य आणि लवकरी नाही तरी शिक्षा तुझ करू भयभीत झाला दूत साहित्य आणून देत आज्ञा घेऊन या त्वरित राजवाड्यात प्रवेशे राजा सन्निध पातला दृश्य पाहोनी भेदरून गेला शब्द न फुटे वाचेला स्तब्ध झाला मौनत्वे राजा विचारी तयासी काय झाले वर्तमानासी येरी करी वृत्तांतासी झाला तैसाची वडतसे महाराजा घटित झाले वर्तमान लक्ष्मी रे बलाढ्य रेडा जाण स्वामी सेवकांनी आणीला धरून छिन्न विछिन्न केले तया आपण महिष मारिला तयाच्या करिता पाकाला उदयिक द्वादशी भोजनाला करिता ती स्वामीराया माझे दैव बलवत्तर तव कृपे वाचलो नृपवर चरण सेवा निरंतर घडो इच्छा मानसी ऐकून या दूत वार्ता राजा करी मनी चिंता समस्ताशी कळविली वार्ता कैसे काय करावे हे तव अति अनुचित कर्म ब्रह्मकर्मा अक्षम्य रंगोबाचे घोर कर्म काय उपाय करावा आपण म्हणता राजयोगी अनन्वित कर्म निंद्य जगी साधू दिसती वरपांगी बरवे नव्हे चिन्ह हे स्वधर्म तव कृपे स्थापिला पाहा अधर्म कैसा वाढिला उपाय सांगा दयाळा मज काही सुचेना ऐकून या शिवाजी वचन हा सिंधले समर्थान देखोनी तयाचे अज्ञान रंगचरित्र त्या न ठावे राजासी म्हणती समर्थ चिंता न करी तू व्यर्थ उदयिक प्रायश्चित्त देऊ रंगनाथा रंगनाथे केले दोषासी प्रायश्चित्ते शुद्ध करू त्यासी पुन्हा या अघोर कर्मासी कदापि ना करे तो ऐकून या समर्थ वचना हुरुहुरु वाटे शिवाजी मना समर्थ देखून या शिवराणा समाधान तयाचे केले संतोषला शिवाजी मनी हरी स्मरण आनंदानी दासबोध श्रवणी गुरुमुखे ऐकिला रात्र गुजरली या रीती हरी जागर केला एकांती गुरु शिष्य वचनोक्ती आनंदे झालीसे प्रातःकाल झाला पूर्ण समर्थ करती स्नान पूजा विधी विसर्जन सांगतसे नृपाते ब्राह्मण भोजन करी द्वादशी साधावी वरी रंगनाथ भेटी लवकरी घेणे असे मजलागी ऐकून या सद्गुरुवचना ब्राह्मण पैसविले भोजना तृप्त करून या विप्रगणा अबाल वृद्धासहित विडा दक्षिणा देऊनी भूधर तोषविले ते क्षणी मंत्राक्षता घेऊनी गुरु सन्निध पातले नमन करुणी समर्थासी म्हणती उठा वेगी भोजनासी समर्थ म्हणती शिवाजीसी प्रसादासी चलावे समर्थ म्हणती महाप्रसाद त्वरे करोनिया सिद्ध बोलावितो रंग प्रबुद्ध चलावेगी शिवाजी रंगोबाचे घोर कृत्य दूते सांगितले समस्त श्री गुरु रामदास समर्थ त्यांनीही निवेदन केले असे ऐशा अनुचित कर्मासी समर्थ म्हणती चला प्रसादासी गुरु आज्ञा अनुलंघावे जसी होणार ते हो आता राजा मनी विचार करीत काय शिक्षा करतील समर्थ चला म्हणून त्वरित महाद्वारी पातले इकडे ध्यान विसर्जन स्वामी म्हणती शिष्या लागुनी समर्थ येती भोजनी आसन घाला तयासी उठून या रंगमूर्ती रामदासासी आलिंगिती प्रेमे बोलो आरंभती उभयता तये ठाई परस्पर गुरुवर्य समर्थ महाज्ञानी वैराग्ययुक्त सदा आत्मानंदी रत सोहळा काय वर्णावा जैसा का हरिहर प्रेमी भेटे परस्पर की भरत आणि रघुवीर त्याहून अधिक प्रेम त्यांचे निजात्मनंदाच्या खुणा परस्परा ते ठाव्या जाणा
अखंड हरिनाम गर्जना दीनरक्षणा आवडी मोठी रंगनाथ म्हणती प्रसादासी आणिले कासया शिवाजीसी भ्रष्ट करिता तयासी महाराज समर्थ आम्ही अनन्वित दुराचारी भ्रष्ट झालो सर्वपरी राजधर्म संस्थापना करी तयासी अनुचित हे असे असो समर्थ बैसले भोजन पात्री ठेविले पक्वान पांच पत्रावरी तया स्थान पंचायतना वाढिल्या शिवाजी विचार करी मनी सद्गुरु समर्थ भोजनी प्रसाद घ्यावा प्रेमानी गुरुचिष्ट म्हणून या भोजना बैसले सकळ स्वादिष्ट अन्नपरिम तेची या प्रसादे केवळ भाग्यवंता प्राप्त होय जरी केले असेल तप करवतीले शीर अमूप पुण्याहुती घातले देख यज्ञकुंड माझारी परितयासी जे दुर्मिळ गुरुकृपे जयावर तयासीच हे मे अमूळ इतरा दुर्लभ असे की जयावरी कृपा होय गुरुची पूर्ण होय इच्छा मनीची काय वर्णावी थोरवी त्याची जगा माझी वंद्यतो ऐसा तो प्रसाद अमूल गुरुकृपेनेच केवळ शिवाजीस लाभला ते वेळ धन्य भाग्य तयाचे भोजन झाले समस्तांचे शिवाजी बोले आवाचे पैल दिसती अनिर्वाच्य चर्म असती रेड्याचे अद्यापि शिवाजीसी शंका असे मानसी रंगोबाचे अनुचित कर्मासी संदेह त्यासी आला असे सांगा स्वामी आम्हाला अनन्य कर्माला दोष तो असे घडला आता काय करावे देखून या राजाचा संदेह सोसी आले उभयास त्याचा निरसावया संदेह म्हणून समर्थ वदताती समर्थ म्हणती रंगोबासी रेडा पाठवी स्वस्थानासी सोडिला आजी द्वादशी तया कासया ठेविले ऐकून या समर्थाची वाणी दत्त नामस्मरण करुनी निजानंदे गरजोनी तीर्थ संचिले तयावरी तो अद्भुत झाली नवलकथा सावध परिसिजे श्रोता करून या एकाग्रता सद्गुरु महिमा घटित तीर्थ सिंचन करिताची जाण रेडा वैसला उठवण पूर्वीपेक्षा जवान दिसो लागला सर्वांना आश्चर्य करती जन सर्व रेडा केलास सजीव म्हणती सत्पुरुष अभिनव त्याची लीला कळेना महिष तो ही असे पुण्यवान किंचित काळ संत समागम झाला तयासी असे जाण भाग्यवान तो एक सत्पुरुषाची अलौकिक स्थिती देवाहुनी श्रेष्ठ परती इच्छा मात्र वर्तती महाराजा समर्था देखून या चमत्कार शिवाजीस मनी झाला खेद फार म्हणती याचे सामर्थ्य पार सर्वाहून अधिकची धन्य धन्य हे संत हरिहर जयासी अंकित पराक्रमी अति अद्भुत काय वर्णू यश त्यांचे यांचे दर्शन होताची अवचित प्राणी होय जीवनमुक्त हरिती त्रिविध ताप समस्त ऐसे महात्म्य संतांचे हास्यमुखी रामदास बोलत असे शिवाजीस भ्रष्ट म्हणती रंगनाथास अधिकार ऐसा तयाचा जे ब्रह्मानंदी रंगोनी तयासीच भ्रष्ट न म्हणवावे कोणी सर्व क्रिया ब्रह्मार्पणी असती तयांच्या जाणोनी शिवाजी मनी प्रेम भावे लोटांगणी हस्त जोडून येत क्षणी वंदन करी गुरुराया महापुरुषा रंगनाथा व्यर्थ छळले तुम्हा समर्था क्षमा करी अपराधाता दीननाथा स्वामिया अजाणतेपणे जाण अन्याय घडला मजकडून स्वामी कृपा करावी पूर्ण शरण मी दासा पुत्राचे सहस्र अपराध माता घेई उदरात तैसे स्वामी कृपावंत अवहेरण करी दासाचा म्हणून लागला चरणा वारंवार करी प्रार्थना दीननाथा करुणाघना अपराध पोटी घाला माझा आश्वासुनी राया ते उठवी करी रंगनाथ ठेवून यावर धस्त निवाविले तयासी षोडशोपचारे केले पूजन आनंदे राहविले रंगराजा समर्था सहित शिवाजी राजा आध्यात्मिक चर्चा करीत असे निरोप मार्गोनी समर्थासी स्वामी येती निगडीसी पुढे कथा वर्तली कैसी श्रोतेजनी परसावी स्वस्ति श्री रंगलीलामृत ग्रंथ श्रवणे पातकदग्ध होत सहज रंग कृष्णदास कृत दशमोध्याय गोढा श्री सद्गुरु निजानंद रंगनाथ स्वामीर्पण नमस्तु श्री सद्गुरु रंगनाथार्पणमस्तु इति श्री रंगलीलामृत ग्रंथ दशमोध्यायः धन्यवाद।